नमस्कार. मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज आपल्याशी जोडलेलो आहोत. मित्रांनो, आपण YouTubeच्या माध्यमातून एकमेकांच्या सहवासात येतो. माझ्याकडे बरंच मटेरियल आहे आणि ते कशा पद्धतीनं आपण आपल्या नागरिकांपर्यंत मांडावं, या दृष्टिकोनाने मी हमेशा समोर येत असतो. भारत सरकार नोटरीच्या माध्यमातून मी नोटरी बनलेलो आहे आणि नोटरीच्या माध्यमातून माझं नोटरीचं कार्य मोठ्या प्रमाणात चालू असतं. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये मी काम करत असतो. तर वकील झाल्यानंतर जेव्हा मला बरेचसे दिवस वकिली व्यवसाय करण्याचा जो अनुभव आला, त्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून माझ्या जीवनाला मोठ्या प्रमाणात करंटली भेटल्या. आज बरेचसे जे कायदे आहे, बरेचसे जे मॅटर आहे, आता जवळपास 22-23 वर्षापासून वकिली व्यवसाय चालू झालेला आहे आणि तेव्हापासून तर आजपर्यंत बराचसा अनुभव मला आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातून मी विविध राज्यांपर्यंत पोहोचलो आणि ॲडव्होकेट युनियन ऑफ इंडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा वकील लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. आमच्या वकील लोकांचे बरेचसे जे ज्या पद्धतीनं कार्यपद्धती कौशल्य आहे, येणाऱ्या काळामध्ये ते कसं डेव्हलप होईल, कसे वकिलांना चांगल्या प्रकारचं आपल्या व्यवसायामध्ये एक अभ्यासक दृष्टिकोन समोर ठेवून चांगल्या प्रकारचे न्यायालयीन खटले चालवता येईल, या माध्यमातून आज जवळपास सर्व वकील बांधव काम करत असतात. तर यामध्ये बरेचसे जे असे काही पॉईंट आहे. आता बरेच बदल आलेला आहे. पहिले जे पूर्वी काळाचे जे कायदे होते त्यात बरंच चेंजअप आलेला आहे आणि त्या चेंजअपच्या माध्यमातून आज आपण सर्वजण मित्र कंपनी आपण बघताय वकील बांधव, की कसं वकिली व्यवसाय कशा पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचं अँगल घेत गेलेलं आहे. प्रत्येक टायमाला चेंजअप होत आलं आणि त्यातून वकील मित्रांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलं. 22-23 वर्षामध्ये प्रचंड अनुभव आला आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून मित्रांनो सांगू इच्छितो, की वकिली व्यवसाय हा खूप चांगला आहे. करत असताना त्यामध्ये तन-मन-धनाने अभ्यासक दृष्टिकोन समोर ठेवून आणि चांगल्या प्रकारची प्रॅक्टिसचा जोर कधी दिला, तर नक्कीच तुम्हाला सांगतो वकिली व्यवसाय अतिशय चांगला आहे आणि त्यातून चांगल्या प्रकारचं आम्हाला काम करण्याची मानसिकता आमच्यामध्ये असते. आम्ही जेव्हा न्यायालयीन क्षेत्रामध्ये जातो, न्यायालयीन परिसरामध्ये जातो, न्यायालयीन परिसरामध्ये आमचे जवळपास वकिलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात आणि बरेचसे सामाजिक आम्ही उपक्रम जे या वकिली क्षेत्रात असताना मांडायला भेटतं. बऱ्याच टायमाला आमच्याजवळ जी परिस्थिती येते, ती परिस्थिती आम्ही मांडत असतो. आज मी बघितलं, की छत्रपती संभाजीनगर शहरामधून ज्या पद्धतीने वकिली व्यवसाय चालतो, अतिशय प्रत्येकाची आपली स्टाईल, प्रत्येकाचं आपली क्वालिटी आहे आणि जितकी आपल्या समज आहे, तितक्या समजनं प्रत्येकजण काम करतो. आज मी सुद्धा वकिली माध्यमातून मला जे सुचतं त्या पद्धतीने मी काम करत असतो. मला काय वाटेल म्हणजे मी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, ही माझी संकल्पना असते आणि मी ती मांडतो. म्हणून प्रत्येकजण आपल्या पद्धतीने काम करतो. प्रत्येकाला सांगायची गरज नाही आणि कोणी म्हणजे सहज नाही. प्रत्येकजण हुशार आणि काम करण्याची क्षमता ठेवून पुढे चालत असतो. वकिली क्षेत्रामध्ये अभ्यास हा एक खूप मोठं मटेरियल असतं. किती मोठे विषय, जवळपास जगातील सगळे विषय वकिली क्षेत्रामध्ये असतात आणि त्यावर तुम्हाला काम करायचं असतं. कधी तुमच्याकडे कोणतं मॅटेरियल येईल याचा काही भरोसा नाही आहे. मग हीच प्रॅक्टिस पाहिजे, तीच प्रॅक्टिस पाहिजे असं काही बंधन नाही. प्रत्येकाला आपल्या माध्यमातून ज्या पद्धतीने काम करता येईल त्या पद्धतीने त्याने काम करावं आणि त्या पद्धतीने पुढे त्यांनी करत राहावं. आज सर्वसामान्याचा विषय हा नाही, हा फक्त वकील लोकांचा विषय आहे. परंतु ज्या वकिलीमध्ये आपण जातो, सुरुवातीची जी प्रॅक्टिस असते त्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काय शिकायचं असतं, कशा पद्धतीनं वकिली व्यवसायाला आपल्याला कलंटी द्यायची असते, कसा अभ्यास करून त्यातून कसं आपल्याला मार्ग काढून पुढे जायचं असतं. बऱ्याच टायमाला काय होतं, की जेव्हा आम्ही एल-एल-बी पास करतो आणि एल-एल-बी पास करून कोणत्या विषयावर आम्हाला अभ्यास करायचा किंवा कशी प्रॅक्टिस करायची हा प्रश्न पहिले पडतो. तर माझं या प्रश्नावर सगळ्यात पहिलं उत्तर असं असेल, मित्रांनो तुमची स्किल काय म्हणते? तुमच्या अभ्यास करण्याची पोझिशन काय आहे? तुम्ही कोणता विषय चांगला हाताळू शकता किंवा कोणत्या विषयाला चांगल्या प्रकारचं मांडणी करून देऊ शकता किंवा कोणत्या विषयावर तुमचा चांगल्या प्रकारचं कमांड आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण की जवळपास सगळ्याच विषयावर तुम्हाला कमांड घ्यावं लागतं, सगळेच विषय हाताळावं लागतं. एकमेकांमध्ये मिक्स विषय असतात आणि त्या विषयाला कशा पद्धतीनं तुम्ही कोर्टासमोर मांडता किंवा एखादी जी दावा आहे, तो सिव्हिल आहे की क्रिमिनल आहे, या पद्धतीने तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, चांगले फाईल वाचायचे. त्या पद्धतीने जे जसे सायटेशन असेल, त्या पद्धतीनं त्याला डेव्हलप करायचं आहे आणि मग आता विविध प्रकारचे काम आहे. तुम्ही असं नका समजू, की एकाच सिस्टमवर सगळे वकील काम करतात. प्रत्येक वकिलाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे आणि कोणी हायकोर्टात काम करतं, कोणी सेशन कोर्टात काम करतं, कोणी जी-एम-एफसी कोर्टात काम करतं, तर कोणी सुप्रीम कोर्टात बी काम करतं. प्रत्येकाचं आपलं वेगवेगळं पण टेक्निक आहे काम करण्याची. अभ्यास एकमेव पर्याय आहे.
त्यातूनच वकिली व्यवसाय करता येऊ शकतो. तुम्ही कितीही कोणासोबत कोणाची बी चिटिंग करा, काहीच फायदा होत नाही. थोडाफार अभ्यास म्हणून होऊ शकतो, परंतु अभ्यासाचा दृष्टिकोन समोर ठेवून तुम्ही दुसऱ्याकडून गाईडलाईन घेऊ शकता. सीनियरच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला भेटतं, तुम्हाला ड्राफ्टिंग शिकायला भेटते, तुम्हाला कन्व्हिन्सिंग कसं करते, तुम्हाला कशा प्रकारचं आर्ग्युमेंट करायचं आहे, तुम्हाला कशा प्रकारचा तुमचा दावा तयार करायचा आहे, हे तुम्ही सीनियरच्या माध्यमातून शिकू शकता. आणि तुम्हाला त्याशिवाय पर्याय बी नाही. कारण की स्वतः तुम्ही किती वर्ष शिकणार आहे? तुम्हाला बरंचसं जे रेडीमेड सीनियर सहज तयार करून देतात आणि ते एकदा एक ड्राफ्ट तयार झाला की दुसरा ड्राफ्ट त्या पद्धतीनं आपण पुढे करू शकतो किंवा त्याला बघून काय आहे सिस्टम, कसे-कसे त्याच्यामध्ये पॉइंट आहे, कोणकोणते सिस्टम येतात. मी फक्त वरच्यावर बोलणार आहोत कारण की मी काही आता एखादा लॉचा सब्जेक्ट घेऊन तुम्हाला बोलायला बसलेलो नाही. तर मी सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवतो. तर विविध प्रकार आहे. मग यात आता मी नोटरी झालो. मागील जवळपास मी 2019ला नोटरी झालो तेव्हापासून जास्त नोटरीवर काम करतो. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, पण नोटरीवर काम करतो. प्रत्येकजण प्रत्येकाच्या अँगलनं त्याच्याकडे बघत असतो. आम्ही आमच्या अँगलनं बघतो. आपण कोणाचे ज्याचं चांगलं काम वाटलं त्याची तारीफ करतो आणि ज्याचा काही संबंध नाही आला त्याच्याबद्दल आम्ही मांडू शकत नाही. तर बरेचसे जे इथं सीनियर वकील आहे, एकमेकाला चांगल्या प्रकारचं कोऑपरेट करतात, शिकवतात. त्यांच्या माध्यमातून न्यायालयीन जो काम आहे ते चांगल्या प्रकारचं चालतं. इथं जजेससुद्धा त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या स्वतःच्या पावलानं इथं काम करतात आणि जे जे असेल त्या सिस्टमनं त्यांचं मी बघितलं. मला चांगल्या प्रकारचा अनुभव माझ्या या वकिली क्षेत्रामध्ये आलेला आहे. मी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलो. मग मी न्यायालयीन कर्मचाऱ्यापासून तर जजेसपर्यंत आणि आमच्या वकील बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात मला राहायला भेटलं, शिकायला भेटलं आणि काम करायला भेटलं. आणि आमचे जे पक्षकार असतात, आमचे जे क्लायंट यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या एरियाचेच ओळखीचे लोकं असतात. त्याच्या जे काही छोटे-मोठे कामं ज्या पद्धतीनं काम येतं त्या पद्धतीने मांडत राहिलो आणि काम करत राहिलो. आणि यामुळं मला समाधान आहे, मला आनंद वाटतो, मला अभिमान वाटतो. मी ज्या लोकांमध्ये राहिलो त्या लोकांनी मला चांगल्या प्रकारचं कोऑपरेट केलं आणि त्या माध्यमातून आजही मला काम करण्याची माझ्यामध्ये जी क्षमता तयार झाली ती केवळ आणि केवळ माझ्या ह्या मित्र कंपनीतून झाली. वकिली व्यवसाय इतका चांगला आणि इतका पॉवरफुल आहे, की यातून तुम्हाला तुमचा स्किल ही वापरून तुम्ही तुमच्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्याची क्षमता तुमच्यामध्ये ठेवता. माझ्याकडे बरेचसे प्रकरणं असे आलेले आहे. पण एक प्रकरण मी तुम्हाला सांगू इच्छितो, की या प्रकरणामध्ये मला इतका चांगला अनुभव आला. इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या माध्यमातून काही केसेस मला चालवायला भेटल्या. मी त्यापैकी एक केस चालवली. तर ती केस म्हणजे वेगवेगळ्या बऱ्याचशा चालवल्या गेल्या, पण एक केसेचं फंडा मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा एक घटना झाली आणि तेव्हा एक व्यक्ती त्यातून वारला. म्हणजे शॉर्ट लागून व्यक्ती वारला. तर शॉर्ट कसा लागला? घटना काय होती? तर घटना होती संभाजीनगरमध्ये एक 2 मित्र कंपनी आपले 2 मित्र आपण एक दुसऱ्यासोबत चालले होते. त्या जे अ, पोलीस केस बनलेली होती. पोलिसच्या माध्यमातून जसं तयार झालेला होता दावा, तर त्यात त्यांनी लिहिलेलं होतं स्पष्ट, की 2 मित्र संध्याकाळच्या टायमाला गल्लीत चालले होते आणि गल्लीतून जो इलेक्ट्रिसिटीचा खांबा होता, त्या खांब्याला त्यांच्या आजूबाजूला ते उभे राहिले. अचानक एकाच्या खांब्याला धक्का लागला. दुसऱ्याला सुद्धा त्यात करंट उतरलेलं होतं. मग वरून कुठेतरी त्या खांब्यामध्ये करंट उतरलेलं होतं. तर एक व्यक्ती जागेवरच वारला, एक मुलगा आणि दुसऱ्या मुलाला बरचसं इंजुरी झाली आणि ते मॅटर माझ्याकडे योगायोगानं आलं. काही लोकं माझ्याकडे घेऊन आले किंवा मी बऱ्याच प्रमाणात ते काम करत होतो. तर ते प्रकरण बरेच दिवस चाललं. बरेच दिवस चालत असताना, की मग प्री लिटिगेशनमध्ये ते चालवलं गेलं. कारण की काही-काही दावे जे आहे, हे दावे चालवण्याचं क्षेत्र असतं. आता ते मोटार अपघात कायद्याला ते चालेल इतकं काही थोडं ते पोझिशनचं नव्हतं किंवा तशा पद्धतीची सिस्टम बी नाही आहे. आणि मग ते कोणत्या न्यायालयात बसवलं गेलं पाहिजे, तर मी त्या सिस्टममध्ये चांगला अभ्यास केला आणि जेव्हा बघितलं, की एक मुलगा वारला, तर मग मी यातून पहिले सुरुवातीला ही केसेस चालतच नव्हत्या. माझी सुरुवातीची तशाच बऱ्याचशा केसेस मी बघितल्या. त्या शोधल्या. त्या शोधाच्या माध्यमातून मग नागरिकांना माझा प्रचार-प्रसार झाला. मी त्या पेपरला आणि बातम्या दिल्या. लोकं माझ्याकडे यायला लागले. त्यापैकी ही एक केस होती. तर मग मी त्या मुलाला वारलेल्या मुलाला त्याचे आई-वडील माझ्याकडे आले. त्यांनी मला समजून सांगितलं. मग मी ते व्यवस्थित तयार केलं आणि तयार करून दावा दाखल केला. दाखल केल्यानंतर जेव्हा कोर्टामध्ये बरेचसे दिवस ते मॅटर चाललं. मॅटर चालल्यानंतर त्यांना पैसे भेटले आणि ते पैसे भेटले, तर त्या पैशाच्या माध्यमातून माझ्या लक्षात आलं, की आपण किती चांगल्या प्रकारची सेवा करतो. मी जेव्हा केस चालवायला घेतली, तेव्हा त्यांच्याकडून ₹1 घेतला आणि नंतर मग मला त्यांनी काही पर्सेंटेज दिली. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, की काम करत असताना तुम्हाला त्या कायद्याचा अभ्यास करून चांगल्या प्रकारचं तुम्ही कसं डेव्हलप करून कसं तुम्ही तुमच्या क्लायंटला न्याय मिळवून देऊ शकता. मग अशा प्रकारचे बरेचसे मॅटर आले. पुन्हा एक मॅटर आलं. मग ते बरेच दिवस चाललं. तर जेव्हा ती घटना खूप लंबी झालेली होती,
ती महिला होती, ती महिलेनं बऱ्याच प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडे चकरा मारल्या, बरंच काही केलं. काहीच झालं नाही. त्यांना कोणीतरी सांगितलं, की ॲडव्होकेट शंकर वानखेडे अशा प्रकारचे मॅटर चांगल्या प्रकारे चालवतात. मग ते माझ्याकडे आले. मग माझ्याकडे आल्या तर मी ते बघितलं. नंतर त्यांच्याकडून सगळे त्यांनी फाईल मला दिली. फाईल मी वाचन केलं, अभ्यास केला, दावा तयार केला. दावा तयार करून त्यांचं ताईचं ॲफिडेव्हिट घेतलं. त्यांना 2 मुलं होती. त्या 2 मुलांच्या माध्यमातून दावा तयार करून दाखल केला. तर त्यामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी असं होतं. प्रकरण काय होतं, की ते जो व्यक्ती वारला होता, तो पेंटर काम करायचा. ते घराला कलर देण्याचं वगैरे त्याच्यामध्ये सिस्टम होती. तर पेंटर काम करत असताना सिडकोमध्ये एक घर होतं आणि त्या घराला कलर देत असताना ते तिथून एक मोठी लाईट जी मोठी वायर होती ती गेलेली होती आणि तो व्यक्ती तिथं त्या लाईटाजवळ कलर देत होता. तर ते कलर देत असताना त्याला वायरला टच झाला. इलेक्ट्रिसिटीच्या वायरला टच झाला आणि तो व्यक्ती तिथंच त्याला शॉक लागून गतप्राण झाला आणि तिथं मग त्याची ईडी दाखल झाली. अकस्मात मृत्यू दाखल झाला आणि त्यात सगळी स्टोरी लिहिल्या गेली, काय काय होतं, काय काय नाही. मी ते वाचलं आणि त्या माध्यमातून ते बघितलं, की आता ही स्टोरी अशी आहे आणि जवळपास 2-3 वर्षे त्यांना त्या इलेक्ट्रिसिटी यांनी अधिकाऱ्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यानंतर सांगितलं, "भाई आमच्या ह्याच्यात बसत नाही, तुम्ही कोर्टात जा." जेव्हा कोर्टात आले, मग मी त्यांना तो दावा तयार केला आणि त्या ज्या पद्धतीने नोटीस वगैरे पाठवल्या. नोटीस पाठवून त्यांचे बी वकील तिथं हजर झाले आणि जेव्हा मॅटर कोर्टात चाललं, कोर्टात मॅटर चालत असताना कोर्टाने त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नमूद केल्या आणि ॲज अ मोटर अपघात कायद्यानुसार त्याला तो दावा निकाली काढण्यात आला आणि त्यातून त्या महिलाला जवळपास 5 ते 6 लाख रुपये भेटले. म्हणजे बघा, जे काही गोष्टी करू शकत नसतो कोणी, मी त्या गोष्टी करायचा प्रयत्न केला आणि त्यातून लोकांना न्याय मिळवून दिला. आज मी तुम्हाला सांगतो, की बरेचसे जे प्रकरणे माझ्यापर्यंत येतात, मी बरेचसे काम करत राहतो. काम करत असताना मला अनुभव आलेले असे बरेच अनुभव आहे. असा एकच केस आहे, असं काही भाग नाही. अनेक प्रकरण माझ्या लक्षात आले. मग सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवला. तर मित्रांनो, काम करत असताना कोणता विषय किती सोपा आहे, किती अवघड आहे, यापेक्षा तुम्ही त्यात किती लक्ष घालता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही लक्ष घालता तेव्हा तुम्ही ती चांगली मांडणी करू शकता. न्यायालयासमोर ते पेश करू शकता. आपलं म्हणणं आहे, की आम्हाला वकिली व्यवसाय करत असताना घरपरिवार चालवून आमचं सगळे पोझिशन सांभाळत, सामाजिक दृष्टिकोन समोर सांभाळत, आमचा नातेवाईक वगैरे या सर्वांना सांभाळून आम्हाला काम करायचं असतं आणि सुरुवातीचा पिरियड इतका स्ट्रगलचा असतो, मेहनतीचा असतो. पण त्यातून जर तुम्ही सातत्य ठेवलं तर नक्कीच तुम्हाला त्यातून सुद्धा चांगल्या प्रकारे तुमचं स्वतःचं नाव कमवता येऊ शकतं, की ते मोठ्या प्रमाणात आमचे वकील बांधव आहे. त्यांनी आपल्या पद्धतीने चांगलं काम करून डेव्हलपमेंट आणलेलं आहे. मी बी आता मोठ्या प्रमाणात काम करतो. तर असे बरेचसे अनुभव आलेले, की कुठेतरी यातून मार्ग काढता येतो. चांगल्या प्रकारचा आपल्याला ग्रो करता येतं. चांगल्या प्रकारच्या नागरिकांना आपण न्याय मिळवून देऊ शकतो. तर वकिली व्यवसाय करत असताना बऱ्याचशा ठिकाणी जीवनामध्ये चढ-उतार आले. बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाईज कराव्या लागल्या आणि ते करत असताना सुद्धा असं कुठल्या प्रकारचं डचक मनात राहिलेलं नाही. पण जेव्हा वकिली करता जेव्हा सामाजिक काम करत होतो, बरेचशा वेळेस मी मांडलं सुद्धा. तर मी 2003ला वकील झालो. तेव्हापासून माझी प्रॅक्टिस सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत माझी प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे चालू आहे. मी सिव्हिल, क्रिमिनल आणि सामाजिक बरेचसे विषयावर मी काम करत राहिलो. बरेचसे मॅटर त्या टायमाला माझ्या हातात आले. मी त्यांनी चांगल्या प्रकारचे हाताळले. मग ते हाताळत असताना मला सामाजिक दृष्टिकोन माझ्यासमोर आला. बरेचसे सामाजिक कार्य करायला मला चान्स भेटला. मी यातूनच देशातील विविध राज्यात जायला मला चान्स भेटला. मी वकिली क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट युनियन ऑफ इंडियाच्या माध्यमातून आमचं हे संघटन उभं केलं. त्या संघटनेमधून देशातील विविध वकिलांपर्यंत पोहोचण्याचा मला चान्स भेटला. दिल्लीत जेव्हा मी जायला लागलो, तर सुरुवातीचा पिरियड खूपच जरा थोडासा दिल्ली अवघड आहे आणि ती सहज तिथं स्टँड होणं सोपं नाही. मग दिल्लीत जेव्हा जायला लागलो, तर 3 जानेवारी 2018ला मला जेव्हा भारताचे महामहिम माननीय राष्ट्रपतीजी रामनाथ कोविंद साहेब यांच्यापर्यंत पोहोचण्याचा चान्स भेटला. तो माझ्या जीवनाचा एक कुठेतरी सर्वात मोठा पॉईंट होता. कारण की हे सर्व करण्यासाठी मला ज्या लोकांपर्यंत मी पोहोचलो, त्या लोकांच्या माध्यमातून मला हा सहारा झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, की तुम्ही तुमचे काम करत असताना तुमच्या नागरिकांपर्यंत, तुमच्या नागरिकांच्या तुमच्या मित्रांच्या माध्यमातून, तुमच्या जवळच्या आजूबाजूच्या वातावरणातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटू शकतात. म्हणून जे नवीन वकील या क्षेत्रात आले, नवीन जे विद्यार्थी आता लॉ झाले, वकिली व्यवसायामध्ये आले, नक्कीच निःसंकोच वकिली करा. काही त्याच्यामध्ये मनात डाऊट ठेवायचा नाही. दररोज आपलं असतं, दररोज अभ्यास करावा लागतो. दररोज अभ्यासाच्या माध्यमातून आम्हाला आपले पावलं पुढे घेऊन जावं लागतं आणि न्यायालयीन व्यवस्था इतकी चांगली आहे. ह्या क्षेत्रामध्ये
जवळपास लोकं चांगले असतात, हे चांगल्या प्रकारचं काम सांगतात. आपण त्या चांगल्या प्रकारच्या कामाला चांगल्या प्रकारचा न्याय मिळवून देण्याचं काम आपण करतो आणि आपल्यापर्यंत येणारा नागरिक हा 100% खुश होऊन जातच असतो. फक्त ते अज्ञान असतात. अज्ञानामध्ये त्यांना काहीतरी गैरसमज होतो. त्या गैरसमजाच्या माध्यमातून ते तशा प्रकारचे एखाद्या टायमाला निगेटिव्ह बोलू शकतात. परंतु प्रत्येक वकील हा आपल्या व्यवसायामध्ये आपल्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्याच्या माध्यमातूनच वकिली करतो. यात कुठल्या प्रकारची शंका नाही. लोकं गैरसमज संसारामध्ये पसरवतात. तो गैरसमज पसरवणाऱ्या व्यक्तीला तेवढं महत्त्व देऊ नका. प्रत्येक मनुष्य हा काम करणारा असतो. काम करून आपला उदरनिर्वाह करून आणि आपला संसार करण्याची मानसिकता ठेवतात. त्यापैकी वकिली क्षेत्र एक आहे आणि वकील खूप प्रचंड अभ्यासक दृष्टिकोन समोर ठेवून काम करत असतात आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा ते गैरसमज कोणात पसरवत नाही आणि वकील कोर्टात काम करत असताना माननीय न्यायालयाला सगळ्या बाजू समजावून सांगून त्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्याचं कार्य करत असतात. वकिली व्यवसायामध्ये वकिलांमध्ये राहून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. कारण की सिनियर वकील ज्युनियर वकिलांना मोठ्या प्रमाणात गाईडलाईन देतात आणि त्या गाईडलाईनच्या माध्यमातून त्यांना बऱ्याचशा ज्या स्टेज आहे या लवकरात लवकर समजायला लागत्या आणि म्हणून प्रत्येक वकिलांनी हे ध्यानातच ठेवायचं, की आम्हाला कोणतरी शिकवलेलं आहे आणि आम्हाला कोणाला तरी ते शिकवायचं आहे. कारण की जोपर्यंत आम्ही कोणापर्यंत ते पोहोचत नाही, तोपर्यंत आमच्यावर जे झालेले सिनियर वकिलांचे उपकार ते आम्हाला परतफेड करायचे असतात, ते कधी फेडल्या जात नसतात. मग ते आम्ही बी आमच्या ज्युनियर लोकांना ते दिले गेलं पाहिजेत. मित्रांनो, वकिली क्षेत्रात जिथे नसाल तिथं कमेंट करा, सांगा. आणखी यावर तुम्हाला वकिली क्षेत्रात कशा प्रकारचे मी व्हिडिओ बनवून टाकेल आणि जे तुम्हाला आवडेल किंवा त्यात काय असेल तर कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण असंच YouTubeच्या माध्यमातून एकमेकांसोबत जुळत राहू. काही यात एखादा अपशब्द झाला असेल तर मित्र समजून याला कुठल्या प्रकारचा गैरअर्थ न लावता चांगला अर्थ घेऊन आपल्याला पॉझिटिव्ह जिंदगी जगायला महत्त्व द्यायचं आहे आणि असंच आपण जगत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.